निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। अरे सबदा इकडे या। ए महाद्या इकडे, शिरपा इकडे ये, या सबदा इकडे या। गावकरी हो, आज आपल्या गावामध्ये श्री मच्छिंद्रनाथ, श्री गहनीनाथ आणि श्री भरतरीनाथ आले। प्रभू रामचंद्राचीच कृपा म्हणून आज हे संत मुनिजन आज आपल्या गावामध्ये आहेत। त्यांचे पाय आपल्या गावाला लागले हे आपलं भाग्यच आहे। नाथ म्हणजे समध्या जगाचा उद्धार करणारं देवच आहेत। आता पुढले काही दिवस ते आपल्या गावामध्येच राहणार आहेत। तुम्ही सर्वांनी त्यांची सेवा करा। ते लय मोठे ज्ञानी तपस्वी आहेत। ते ज्या हिताच्या गोष्टी सांगतील ते ऐका, त्यातच आपल्या शब्दांचं भलं दडलेलं आहे। जो कोणी चांगल्या मनानं देवाची सेवा करील, भक्ती करील, त्यांच्यावर नाथांची सतत कृपा असते। शुभम भवतो। अरे बघताय काय, जा हार फुलं घेऊन या, पाणी घेऊन या, जा जा। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन। सुखी रहा। आता आमच्या घरी चलाव, तिथे मी तुमची राहायची सोय केली आहे। नाही, आम्ही तुमच्या घरी येऊ शकणार नाही। आम्ही काही समजलो नाही देवा, नेमकं कशा पायी नग म्हणताय? देवा, आपली सेवा करण्याची एक संधी द्यावी देवा। ज्या ठिकाणी कोणी संसारी राहत असतो अशा ठिकाणी आम्ही वास्तव्य करत नाही। ह्या गावामध्ये जर कुठली धर्मशाळा असेल तर आम्ही तिथे राहू, अन्यथा गावाच्या बाहेर जे वन आहे तिथे राहू। पर देवा, तुम्हाला तिथं कसं राहता येईल? या सृष्टीवर सगळीकडे भ्रमण करत असताना आम्ही मुक्कामासाठी असेच ठिकाण निवडतो। बरं, निदान जेवाया तरी घरी चला, म्या तुमच्यासाठी पाची पक्वान बनवते। माई, आम्ही केवळ भिक्षेचे अन्न घेतो। हवे असेल तेव्हा आम्ही भिक्षेसाठी गावात येऊ। हे पहा, तुम्ही आम्हाला आग्रह करू नका। आम्हाला आमचा जो आचार धर्म आहे तो पाळू द्या। ठीक आहे देव, तुमचे नियम आमसनी माहित नाही, तुम्ही म्हणाल तसंच आम्ही करू।
खरं तर श्रीराम प्रभूंच्या दर्शनासाठी आम्ही या भागात आलो होतो आणि योगायोगाने इथे तुमच्या गावी आलो आहोत। या भागात असलेलं पाण्याचं दुर्भिक्ष तसंच इतर अडचणीही आम्ही पाहिल्या आहेत। जोपर्यंत या गावात नंदनवन फुलवत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। आदेश अलख निरंजन। मी तुला एकदा बजावलं होतं की तुझे दुष्कर्म थांबव म्हणून, पण तुझं ही तुला कळत नाहीये। तुला याची शिक्षा भोगावीच लागेल। अरे तू काय शिक्षा करणार मला? मीच तुला माझ्या सिद्धीचा प्रत्यय देणार आहे। तुझे आजोबा बोपण्णा, तुझे वडील आणि तू, तुम्हा तिघांचे मी काय हाल करतो हे बघशील तू। तू माझ्या संयमाचा अंत पाहिला आहेस। तुझ्यासारख्या पापी मनुष्यासाठी माझा प्रकोप काय आहे हे तुला दिसेलच। अरे जा, मी तुझ्या पोकळ गोष्टींना घाबरत नाही। तुम्ही लोकांना फसवत असाल आणि लोकांमध्ये तू दत्त अवतार म्हणून मिरवत असशील, पण मला ठाऊक आहे तू कोण आहेस। लोकांना भुलवणारा एक सामान्य बालक, या पलीकडे तुझी काही ओळख नाही। शब्दांवर आवर घाल बंगारप्पा, अशाने तुझ्या मृत्यूनंतरही तुला मुक्ती मिळणार नाही। माझ्या मुक्तीचा विचार करण्यापेक्षा तू तुझ्या भविष्याचा विचार कर। माझ्या सिद्धीने तुझं जगणं खडतर करून टाकणार आहे आणि जिवंतपणी मृत्यूपेक्षा भयान वेदना देणार आहे तुला मी। हे तू नाही तर तुझी विवेक हरवलेली बुद्धी म्हणते आहे। मला शहाणपणा शिकवण्यापेक्षा तू इथून निघून जा, नाहीतर तुला तुझ्या घरचे पुन्हा पाहू शकणार नाहीत। नाही नाही, हे अशक्य आहे। माझ्या तंत्रापुढे हे सगळं विफल व्हायलाच हवं। असं कसं होईल? माझ्या मंत्रशक्तीचा तुझ्यावर काहीच परिणाम कसा होत नाहीये? हेच चुकतंय तुझं बंगारप्पा। तू तुझ्या सिद्धीचा उपयोग योग्य कार्यासाठी करत नाहीयेस। या सृष्टीत देखील गवताच्या पात्याला आणि एका काडीला अर्थ आहे। गवताच्या काडीने वनवा पेटून
संपूर्ण वन उद्ध्वस्त होऊ शकतं आणि त्याच गवताच्या काडीच्या आधारावर डोक्यावर छप्पर देखील उभं राहू शकतं. प्रत्येक गोष्टीमध्ये एक ऊर्जा आहे. त्या ऊर्जेचा उपयोग योग्य ठिकाणीच केला पाहिजे. श्रीपाद, अंगाला टाचण्यात होत आहेत रे. अंगाला फार त्रास होतोय. श्रीपाद ऐक, अरे बाबा थांबव. हे लोकांना सहाय्य होण्याची तुझ्याकडे एक संधी होती. तुझ्या ज्ञानाचा उपयोग तू लोकांच्या कल्याणासाठी करू शकला असतास. तू त्यांना परमेश्वराच्या भक्ती मार्गावर वळवू शकला असतास, पण ते तू केलं नाही. तू केलेली कर्म तुझ्याकडेच पुन्हा फिरून येत आहेत. चुकलो मी श्रीपाद, अरे माफ कर मला. मनुष्याने केलेली कर्म पुन्हा फिरून त्याच्याकडे येतातच. फक्त ती कधी येतील हाच प्रश्न असतो. हे साधूबुवा गावात यायला तयार झाले, हे लय चांगलं झालं बघा. भय ना, आपण श्रीरामाला साकडं घातलं आणि त्यांनीच या साधूबुवांना आपल्याकडे पाठवलं आहे बघा. प्रभू रामराया, तुझीच कृपा झाली म्हणून साधूबुवांची आणि आमची गाठ पडली. ते आमच्या गावात आले, त्यांचा परताप आम्ही पाहिलाय. मला खात्री आहे तेच आमच्या गावच्या लोकांना मोठा आधार देतील. अशीच कृपा राहते तुझी रामराय. संत विभूतीची कृपा म्हणजे देवाचीच कृपा असती बघा. प्रभू रामराया, या साधूबुवांच्या रूपानं तूच आलायस बघ आमच्या गावात. हे समजा खरं झालं तरी बी मला एका गोष्टीची काळजी वाटते बघा. हावं, तुम्ही कुठल्या बी गोष्टीची काळजी करू नका. आता आपण साधूबुवांची आता सेवा करू. समद्या लोकांनी त्यांची सेवा करायला सांगू. साधूबुवांच्या कृपेनं समद्या गावाचं दुःख दूर होईल. वय ते तर होईलच, पर तू पाहिलंयस ना साधूबुवा जेवढे प्रेमळ आहे ती तेवढाच त्यांचा राग बी प्रकट आहे. काही चुकलं तर ते शिक्षा करते ते पाहिलं आपण. भय भया, त्यांचं मन सांभाळावं लागेल. गावातल्या कुणाच्या बी कडनं काही चूक घडायला नको. कुणाच्या बी हातून वाईट साईट काम व्हायला नको, नाहीतर त्यांच्या रागाच्या आगीत आपण सारेच भस्मसात होऊन जाऊ. गुरुदेव, आपण ह्या भागात थांबलो आहोत, तर आता आपण इथे कार्याला सुरुवात कशापासून करणार आहोत? गहिने आपण या भागामध्ये आलो त्यामागे नियतीचा खूप मोठा हेतू दडलेला आहे. आपण पाहतोय या भागातल्या लोकांचे पाण्या वाचून प्रचंड हाल सुरू आहेत. इथल्या लोकांची कष्ट करण्याची मानसिकता आहे, परंतु निसर्ग चक्राच्या रहाट्यात हे लोक भरडले जात आहेत. निसर्ग कोपामुळे पशु पक्ष्यांचेही हाल होत आहेत गुरुदेव. अन्न पाण्याविना अनेक प्राण्यांचे जीव गेले आहेत. दिवसेंदिवस त्यांची संख्या कमी होत चालली आहे गुरुदेव. त्यासाठीच इथल्या गाव प्रमुखाने त्याच्या मनातली इच्छा आपल्या समोर बोलून दाखवली. सज्जन मनुष्य आहे तो, त्यालाही असंच वाटतं की इथल्या लोकांचं भलं व्हावं. आपण त्याची इच्छा तर पूर्ण करूच, परंतु इथल्या लोकांच्या समस्यांचं निवारणही करू. हो गुरुदेव, आपल्या सोबतीने कार्य करायला मिळणे हे आमचेही भाग्य आहे. गुरुदेव, त्यासाठी सर्वप्रथम आपण लोकांच्या सगळ्या अडचणी प्रश्न जाणून घेतले पाहिजे. त्यानंतरच आपण एक एक प्रश्नांचं निवारण करू शकतो. त्या कार्याचं दायित्व मी तुम्हा दोघांवर सोपवतो आहे. जशी आज्ञा गुरुदेव.
मी आणि गहिनीनाथ सगळीकडे भ्रमण करून लोकांचे प्रश्न समजून घेतो. तुम्ही दोघांनी सूक्ष्मदेहाने जाऊन हे कार्य करा. त्यामुळे तुम्ही कोणाच्या दृष्टीसही पडणार नाही आणि लोकांच्या खऱ्या समस्या काय आहेत, प्रश्न काय आहेत तेही आपल्या समोर येतील. जशी आज्ञा गुरुदेव. अहो कधी येईल हो श्रीपाद? तो तिकडं गेल्यापासून जीवाला नुसता घोर लागून राहिलाय. हे तुझं असं असतं पहा सुमन. श्रीपाद बंगारप्पाकडे जायला निघाला होता तेव्हा मी त्याला जाऊ देत नव्हतो. तेव्हा तू काय म्हणालीस? जाऊ दे त्याला. बंगारप्पाला समज देणं गरजेचं आहे आणि आता तूच काळजी करत बसलीस. अहो बरोबर आहे तुमचं, मी म्हणाले तसं, पण माझं मन सुद्धा तुम्ही समजून घ्या ना. म्हणजे श्रीपाद जरा कुठे बाहेर गेला ना की मला चैन पडत नाही हो. आणि त्यात ते बंगारप्पा कसले कसले अघोरी प्रयोग करत असतात. मलाही त्याची काळजी वाटते, पण थांब, येईल तो सुखरूप घरी. हे पहा आलाच. बाळा ये, बैस बघू, बैस. आणि मला सांग किती वेळ लावलास रे यायला? हा ये. मला सांग सगळं ठीक आहे ना तिकडे? हो. आणि ज्याच्यासाठी तू गेला होतास त्याचं काय झालं? काही नाही. काही नाही म्हणजे? अरे श्रीपाद, असं कधी झालंय का? तू एखाद्याला समज द्यायला गेलास आणि तिथे काही घडलंच नाही. मला असं म्हणायचं आहे बाबा, जे घडणं गरजेचं होतं तेच घडलं. मी बंगारप्पांना समज दिली आहे, त्यांना योग्य ते शिक्षा केली आहे. काय तू त्यांच्या बरोबर वाद घातलास आणि त्यांना शिक्षा केलीस? हो. त्यांची वाईट वागणूक एवढी वाढली होती की त्यांना शिक्षा करणं भाग होतं. त्यांनी त्यांचं वागणं सुधारावं आणि चांगल्या मार्गावर चालावं, नाहीतर आत्तापेक्षा कठोर शिक्षा करावी लागेल. श्रीपाद, तू केलंस ते मलाही पटलंय. अहो या सगळ्यामुळे असं तर घडणार नाही ना की श्रीपादचे विरोधक आणखी वाढतील? हे काय बोलतेस तू सुमती? लोकांना ज्याच्यामुळे त्रास होतो त्याला श्रीपादनं शिक्षा केलीये. अहो हो, श्रीपादने जे केलं त्याच्यामुळे लोकांचं भलं होईल, लोक श्रीपादचा आदर सुद्धा करतील. पण काय आहे, आपण सुद्धा नाण्याची दुसरी बाजू बघायला हवी ना. होय, असं घडू शकतं. काही लोकांना शुद्ध स्वरूप पाहवत नाही, मग ते कशाचंही असो. ते स्वरूप पाहून त्यांच्या आतलं अशुद्ध रूप बाहेर येतच. श्रीपाद, या.
बाळा तू बंगारप्पाकडे गेला होतास ना, काय झालं? श्रीपादनं त्याला योग्य ती शिक्षा दिली. हे सगळं सोडून जर त्यांनी परमेश्वराची क्षमा मागितली नाही तर त्यांना ह्यापेक्षा मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. अरे पण असं सारं घडलं तर ते तुझ्यावर यायला नको. त्याची मला काळजी नाही, पण त्यांनी सन्मार्गाला लागावं ह्यातच त्यांचं भलं आहे. श्रीपाद, मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे.